Namah Shivaya.
हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे आज सर्व घरून निघालेलो आहोत. आपला हा प्रवास 13-14 दिवसाचा असेल. तर वेगवेगळ्या गावची लोक आहेत. आपण सर्व एक परिवारासारखं आपल्याला ही 14 दिवस काढायचे आहेत. प्रवास म्हटलं की प्रत्येक गोष्ट आपल्याला जशी अनुकूल भेटल असंच काही नसतं. कुठल्या ना कुठल्या प्रतिकूल गोष्टीमध्ये आपल्याला समाधान मानावं लागेल. कारण प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी सारख्या नसतात. कमी जास्तपणा होत असतो. खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील, प्रवासाच्या गोष्टी असतील, थंडी असेल. आपल्या इकडे आता गरमी आहे. आपण महाराष्ट्र सोडलं की आपल्याला थंडी चालू होते. त्याच्यामुळं सगळ्यांनी परत एकदा लक्षात घ्या आणि आपापल्या मौल्यवान वस्तू काय असतील ते स्वतःची जबाबदारी स्वतःकडे असेल. ज्याची त्यानं स्वतःची जबाबदारी सांभाळा. कोणी कुणाची जबाबदारी घेणार नाही आणि कोणाची मौल्यवान वस्तू गेली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. दुसरी गोष्ट, आपले आपले जे गावचे जोडीदार असतील, सीटवरले जोडीदार असतील किंवा आपल्या गाडीतील माणसं असतील, ज्याचे त्याला आयडेंटिटी कार्ड दिले जाईल. आता आयडेंटिटी कार्ड तयार करतो. आयडेंटिटी कार्ड आणलेच सोबत. ते आयडेंटिटी कार्ड प्रत्येकानं आपल्या आपल्या गळ्यामध्ये घालायचे. त्याच्यावर आमचे फोन नंबर असतील. वाटेमध्ये भरपूर ठिकाणी मोठ्या मोठ्या देवस्थानावर गर्दीचे ठिकाणं असतात. तर त्या गर्दीच्या ठिकाणावरती आपल्या आपल्या गाडीमध्ये जेवढी लोक आहेत त्यांच्या सोबत संगत सोडायचे नाही. कोणीच सगळ्यांनी सोबत राहायचं. आणि ग्रुप सोडून कुणाला जायचं असेल तर मला सांगितल्याशिवाय किंवा आपल्या गाडीमध्ये जेवढे पुरुष मंडळी आहेत त्या पुरुष मंडळीपैकी कोणाला बी सांगितल्याशिवाय बाहेर कोणी जाऊ नका. कारण बाहेर गेल्यानंतर कोणी गाडीत आलंय, गाडीत बसताना आपली आपली माणसं सगळे आलेत का एकदा परत चेक करा आणि त्याच्यानंतर गाडी हलवायला सांगा. इतर इकडं तिकडं एकट्यानं कुणीही फिरू नका. कारण प्रत्येक देवस्थानावर जेवढं देव असतो आशीर्वाद द्यायला तेवढे तुमच्या अंगावरचे अलंकार काढायला चोर सुद्धा तेवढीच असतील. तिथं देवच असतो असं नाही, तिथं चोर सुद्धा असतात. त्याच्यामुळे आपला ग्रुप सोडून कुणीही इकडे तिकडे बाजूला जाऊ नका. आता आपलं सर्वांचं दैवत माधव मामा यांचं दर्शन करून आणि हे स्वयंभू जागृत श्री अन्नपूर्णेश्वर महादेव मंदिर कोळवाडी साहेबांच्या या मंदिरावरती आपण इथं आलो. दैपळी परिवारांचं हे जागृत देवस्थान आपल्या परिसराचं आहे. आणि या ठिकाणी दरवर्षी मी कथेसाठी येत असतो. 12 वर्षाचे सोमवार, 12 वर्षाचे गुरुवार आणि 12 वर्षाच्या अमावस्या, 12 वर्षाच्या पौर्णिमा आणि चातुर्मास असे सगळे दिवस इथं महापंगत होते. त्याच्यामुळे ही स्वयंभू मूर्ती आहे महादेवाची. या मूर्तीसाठी जे काही आपण मनातील इच्छा पूर्ण करतो बऱ्याच लोकांच्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हे जागृत देवस्थान आहे, हे आपलं दैवतच आहे. म्हणून या ठिकाणी आपण दर्शन करून आता आपण यात्रेला प्रारंभ करतोय. आता आपल्याला औंढ्यापर्यंत थांबायचं नाहीये. औंढा नागनाथचं आपलं दर्शन होईल, संध्याकाळी माहूरचं दर्शन होईल. सगळ्यांनी लक्षात असू द्या, आपापली जोडी कोणी सोडू नका. आणि गाडीमध्ये जेवढे पुरुष मंडळी आहेत, आता तसं पाहिलं तर आपल्या गाडीत 40 महिला आहेत आणि 10 पुरुष आहेत. म्हणजे एका पुरुषाची 4 महिलाची जबाबदारी आहे का नाही. त्याच्यामुळं गाडीमधल्या पुरुष मंडळींना विचारल्याशिवाय, त्यांना सांगितल्याशिवाय कुणीही जाऊ नका, कुठेही जाऊ नका. तुम्हाला काही अडचण असतील त्या मला सांगा, येऊन गाडीतल्या पुरुष मंडळींना सांगा. पण इकडं तिकडं सोडून जाऊ नका. काशीचं ठिकाण, अयोध्येचं ठिकाण, वृंदावनचं ठिकाण, उज्जैन महाकालेश्वरचं, ओंकारेश्वरचं हे 5 ठिकाणं सगळ्यात गर्दीचे आहेत. बाकी ठिकाणी गर्दी नसतात पण हे गर्दीचे आहेत. म्हणून आपली आपली संगत कुणी सोडू नका. परत एकदा सगळ्यांना विनंती करतो,
आणि सगळ्यांनी सहयोग सहकार्य करा. यात्रेमध्ये कुणीही एकमेकाला लागल असे शब्द बोलू नका. दुसरी गोष्ट, काही कमी जास्त गोष्ट झाली तर समजून घ्या. आपण घरी नव्हत, आपण प्रवासाला निघालो. आषाढी वारीला जसं आपण समजून घेतो ज्ञानोबारांच्या सोहळ्यात, तसं ही आपली आयुधाचा सोहळा आहे. त्याच्यामुळे कुणी भांडण तंटा करू नका. एकमेकाला समजून घ्या. काही कुणाला अडचणी आल्या असत्या, एकमेकाच्या बहिणी आहेत, भाऊ आहेत, असं समजून सगळ्यांनी यात्रा करा. कुठली गोष्टीची तुम्हाला अडचण होत असेल, कुठल्या गोष्टीची ॲलर्जी असेल, दवाखाना असेल, मेडिकल असेल, सगळ्या गोष्टी असतील ती आम्हाला सांगा. आम्ही जिथे तिथं गाडी थांबवून तिथे तुम्हाला व्यवस्था पुरवली जातील. पण एकमेकाला टोचून बोलू नका. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. भांडण तंटा कुणीही करू नका. आपल्याला 15 दिवसाचा प्रवास आहे. आपल्या सर्वजण एक घरातले आहोत, परिवार आहोत असं समजून सगळ्यांनी प्रवास करा. याच्यानंतर परत सारख्या सूचना करणं आपल्याला वेळ मिळत नाही आणि ते सगळ्या गोष्टी शक्य नाही. त्यामुळे परत एकदा विनंती करतो, सगळ्यांनी व्यवस्थित प्रवास करा. सगळ्यांनी चहा घ्या आणि आपल्या सीटावर बसा. रामकृष्णारी. ऐका, दुसरी सूचना अशी आहे, या मंदिरामध्ये रामसाहेबांनी मंदिरामध्ये आल्यामुळं आता ती इथं नाही आहेत. मुंबई मंत्रालयामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे अपर संचालक आहेत. म्हणजे महाराष्ट्रात जेवढ्या काही कंपन्या असतात, पुणे, मुंबई, चाकण, तुम्ही मोठमोठ्या सगळ्या कंपन्यांचे मालक आहेत ते रामसाहेब. त्याच्यामुळं रामसाहेबांनी मुंबईवरून थोडा आपल्या अन्नपूर्णेश्वराचा प्रसाद काशीच्या विश्वेश्वराला जावा म्हणून प्रसादही देत आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या गाडीमध्ये काही सर्वांचा म्हणजे सन्मान करणं, आपल्याकडे तेवढा वेळही नाही, पण काही मोजक्या लोकांचा सन्मान करायचं ठरवलंय. त्याच्यामुळं मी सुरुवातीला गंगाधर ज्ञानोबा फड जागृत श्री अन्नपूर्णेश्वर महाराज की जय. माधव कुंडलिका वर्जन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. यानंतर आत्माराम मुंडे परळीकर या समोर. यानंतर राम गणपती चाटे या. ज्यांचा राहिला त्यांनी बसा. बाकीचे ज्यांनी चहा घेतला ते गाडीत बसा. शारदावाहिनी चांगला आहे.
हरे राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे राम राम